पहिल्या टप्प्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे। 2018 साली आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यानंतर मुंबई आणि मीरा भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचं काम सुरू झालं। मागच्या काळात शिंदे साहेबांनी आणि मी याचा ट्रायल रन देखील बघितला होता आणि आज प्रत्यक्ष दहिसर पूर्व ते काशीगाव या 4.4 किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे। या 4 स्थानकं आहेत आणि विशेषतः मेट्रो 7 ला ही कनेक्टिंग मेट्रो झालेली आहे। त्यामुळे दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी 4 स्टेशन्स आहेत। आता जो दुसरा टप्पा आहे, ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचंही काम जवळपास 96% पूर्ण झालेलं आहे। काही क्रिटिकल पार्ट्स राहिले असल्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याच वर्षी त्याचे उद्घाटन हे झालं पाहिजे आणि त्यातनं जवळपास अजून 4.3 किलोमीटर ती मार्गिका असेल, ज्यात 4 स्थानकं असतील आणि त्याच्यामध्ये साईबाबा नगर, मेदेतिया नगर, शहीद भगतसिंग उद्यान आणि सुभाषचंद्र बोस उद्यान म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर पूर्णपणे मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होत आहे। जवळपास 6,607 कोटी रुपये या संपूर्ण एकूण प्रकल्पाकरता लागणार आहे आणि विशेषतः ज्या प्रवासाकरता मिनिमम 1 तास आणि कधी कधी 2 तास लागतात, तो प्रवास 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचा या मेट्रोमुळे आपल्याला भाग्य लाभणार आहे। ही मेट्रो 7 ला जोडली गेली आहे, पुढे ती मेट्रो 3 ला जोडली जाते। त्यामुळे अगदी कुलाब्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही मीरा भाईंदर पासनं या मेट्रोच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे। याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता कॅशलेस तिकीट आपण केलेलं आहे, स्मार्ट कार्ड केलं आहे, कार्ड वन केलं आहे, इंटिग्रेशन ट्रान्सपोर्टेशनचं झालं पाहिजे या दृष्टीने देखील आपण कार्ड तयार केलं आहे। आणि आत्ताच मला MMRDAच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आता 80% व्यवहार हा कॅशलेस चालला आहे, फक्त 20% लोक कॅशमध्ये तिकीटं घेत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे कार्ड आहे हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यशस्वी झालं आहे। सौर ऊर्जा असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, LED लाइटिंग असेल, त्यासोबत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून या ठिकाणी गणला जाणार आहे। विशेषतः एक जो पहिल्यांदा आपण नागपूरला पॅटर्न केला होता, मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर, ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो, तेही काम याच्यामध्ये झालेलं आपण बघितलं आणि त्या माध्यमातून ही डबल डेकर अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला सगळ्यांना मीरा भाईंदरमध्ये देखील पाहायला मिळते। आता आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यातली ही सुरू झालेली, ठाणे जिल्ह्यात काम खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे, पण सुरू झालेली पहिली मेट्रो आहे ज्याचं आज वर्किंग आपण हे सुरू केलेलं आहे। आणि विशेषतः ही मेट्रो आणि आता जो आपण कोस्टल रोड करतोय याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेस्टर्न एक्सप्रेसवे हा मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। यासोबत मला हेही सांगताना आनंद वाटतोय की आता आपण देशामध्ये ऑपरेशनल मेट्रोमध्ये 2nd नंबरवर आलो आहोत। दिल्लीनंतर आता मुंबई हे 2ऱ्या क्रमांकावर आलाय आणि या 2 वर्षांमध्ये
खूप मोठ्या प्रमाणात आपले प्रोजेक्ट्स कंप्लीट होतील आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षात दिल्लीपेक्षा मोठं नेटवर्क हे आपल्याकडे सुरू व्हावं. त्या दिशेने हळूहळू आपलं काम जे आहे हे चाललेलं आहे. आज या मेट्रोमुळे ऑपरेशनल मेट्रो आपल्या 100 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलेला आहे. 100 किलोमीटरपेक्षा जास्त ऑपरेशनल मेट्रो आता मुंबईमध्ये तयार झालेली आहे. आणि जसं मी सांगितलं की पुढच्या 2 वर्षात याच्यामध्ये खूप मोठी भर पडणार आहे, कारण अंतिम टप्प्यामध्ये 80%, 85%, 96% अशा पद्धतीनं अनेक प्रकल्प आपले आहेत. आता जर आपण बघितलं तर आपली वर्सोवा अंधेरी घाटकोपर लाईन ए, दहिसर ईस्ट DN नगर लाईन 2A, दहिसर ईस्ट पासनं गुंदवली ही लाईन 7, कुलाबा BKC सिप्स लाईन 3, दहिसर काशीनगर लाईन 9 आणि लाईन 2B मंडालेपासनं तर डायमंड गार्डन असं या ठिकाणी काम आपलं जे आहे. आणि नवी मुंबईची पण CBD बेलापूरपासनं पेंढरपर्यंत अशा या लाईन्स आपल्या ऑलरेडी ऑपरेशनल आहेत आणि इतरही लाईन्सचं काम हे अत्यंत वेगाने आपण करतो. एकूणच संपूर्ण MMRचं क्षेत्र हे मेट्रोचं जाळं तयार करून सीमलेस अशा पद्धतीची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या ठिकाणी आपण तयार करतो. त्यासोबत त्याला फीडर म्हणून मोठ्या प्रमाणात बसेस, ज्या बसेस असतील किंवा अल्टरनेट फ्युएलच्या बसेस असतील, त्याचं एक मोठं नेटवर्क आपण उभं करतो. आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये आपलं वॉटर ट्रान्सपोर्टचं काम देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे, जे आपण पूर्ण केल्यानंतर मला असं वाटतं की सुगमतेच्या दृष्टीनं मुंबई हे देशातलं सर्वात सुगम शहर अशा पद्धतीनं MMR रिजन आणि मुंबईकडे आपल्याला पाहता येईल. MMRDAच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यासोबत त्यांना मदत करत असलेल्या दोन्ही महानगरपालिका, मुंबई असेल किंवा मीरा भाईंदरची महानगरपालिका असेल, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि यासोबत ज्या कॉन्ट्रॅक्टर्सने इथे काम केलं आहे, ज्या मजुरांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या सर्व मजुरांचे देखील आभार मानतो की त्यांच्या श्रमामुळे एक चांगला प्रकल्प आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि ही मेट्रो आता मुंबईकरांना या ठिकाणी समर्पित झाली आहे अशा पद्धतीची मी घोषणा करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आजचा दिवस हा दहिसर आणि मीरा भाईंदरच्या काशीगावच्या संपूर्ण रहिवाशांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. कारण ही मुंबईतली मेट्रो आता मुंबई MMR पर्यंत पुढे जाते. आता काशीगावपर्यंत जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले, अर्धा टप्पा पहिला टप्पा सुरू झाला आणि दुसरा टप्पा देखील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जातोय. तो देखील याच वर्षभरामध्ये कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळे मुंबई आणि MMR जो जोडण्याचा आपला संकल्प होता तो अतिशय या दहिसर काशीगाव या प्रकल्पामुळे तो साध्य होतोय आणि याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. त्याचबरोबर इथं जोडण्याचा आपला संकल्प होता तो अतिशय या दहिसर काशीगाव या प्रकल्पामुळे तो साध्य होतोय आणि याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. त्याचबरोबर इथं ही मेट्रो जी आहे ती मेट्रो दहिसर स्टेशनवरून मेट्रो 2A आणि लाईन 1शी कनेक्टेड आहे. भविष्यामध्ये मेट्रो 7 आणि 7A द्वारा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पण जोडतोय. नंतर ही मेट्रो 3ला पण आपण जोडतोय, म्हणजे कुलाब्यापर्यंत जाईल जसं सांगितलं CM साहेबांनी. आणि यामुळे जवळपास काशीगाव आणि पुढचा आपला सुभाषचंद्र बोस हा टप्पा जो आहे हा कंप्लीट आता मुंबईशी कुलाब्यापर्यंत जोडला जाईल, आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर जोडला जाईल. आणि त्याचबरोबर आता वडाळा ते गायमुखपर्यंत येणारा मेट्रो तो गायमुख ते भाईंदर
अशा प्रकारचं एक नवीन तेही आता काम टेंडर प्रक्रिया त्याची झाली आहे. टेंडर फ्लोट झाल्यानंतर तेही काम चालू होईल. म्हणजे पूर्णपणे मुंबई आणि MMR जे आहे एक लूप तयार होईल. कुठेही माणूस बसला तरी तो मुंबई MMR मध्ये पुढे जाऊ शकतो. तो अगदी कल्याणपर्यंत, नव्या मुंबईपर्यंत, तळोजापर्यंत ही सगळी कनेक्टिव्हिटी जी आहे मुंबई MMRच्या लोकांना मिळणार आहे. आणि आता तर जवळपास 100 किलोमीटर झाला आहे ना आपला, 101.1 किलोमीटरचा झाला आहे. हा पण मला वाटतं दिल्लीपेक्षा मोठा आहे. सेकंड नंबर आता सेकंड नंबर आपण आहे. पण आपला जो 337 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडा वाढेल